अन्नाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा खायला काहीच नसतं. असंच माझ्यासोबत झालं. तर त्याआधी सकाळची सुरुवात मी कोमट पाण्याने केली आणि त्यानंतर मी देवारा साफ करून देवपूजा करून गोदो मला काम करू देत नव्हती म्हणून मी तिच्यावर खूप ओरडली आणि दुपारी गोदोचंच जे स्वीट पोटॅटो होतं ते मी उकडलेलं भरडीसाठी तेच मग मी खाल्लं, कारण तिने काहीच मला काम करू दिलं नाही. सगळं हे दुपारचं जेवण जे आहे प्रिपरेशन ते सगळं काही पेंडिंग होतं आणि म्हणून मी तिला थोडंसं मार्केटमध्ये ग्रोसरी वगैरे आणायचं होतं, त्यासाठी तिला घेऊन गेले खाली आणि आणल्यानंतर जी मला प्रचंड भूक लागली आणि घरी खायला स्नॅक्समध्ये पण किंवा काहीच नव्हतं. मग मला दिसले पोहे आणि ते पोहे घेतले आणि दुधासोबत ते मी खाल्ले आणि थोडंसं मला रिलीफ वाटलं. आणि त्यानंतर आज मकर संक्रांत म्हणून आईने इकडे पुरणपोळ्या आणल्या आणि बघा मी किती चवीने खाते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब करा.